आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे काल बोलणी झाली ना व जमिनीच्या व्यवहाराबाबत. म्हटलं येळ कशाला वाया घालू. खरेदी खत बनवून आणलाय. तुझी ती मैत्रीण आहे ना अक्षरा, बोलव तिला. तिची सही घे यावर आणि मला पैसे देऊन मोकळा कर. अक्षराचा आणि आमचा काही बी संबंध नाही. त्यामुळे तिच्या नावावर जमीन होणार नाही आणि आमच्या डोक्याला बी ताप करायचा नाही. ओ तुम्ही काय नवीन नाटक चालू केलं आहे. अरे तुम्ही व्यवहारात चांगली माणसं नाहीच आहात म्हणून माझ्या घरच्यांनी तुम्हाला जमीन द्यायची नाही म्हणून सांगितलं. या सुंदरमुळे मी व्यवहार करायला तयार झालो आहे. मला माझे पैसे द्या तर मी तुम्हाला सोडणार नाही. सुंदर तुला मी नाही सोडणार. तू शब्द दिला आहेस मला, पण तुम्ही ह्यांच्यासारखाच सगळी एका माळ्याची आहेस तुम्ही. अव ती अक्षर हित नाही तर त्यात सुंदरचा आणि आमचा काय दोष. अरे तुम्ही समजांनी मुद्दाम ठरून केलं माझ्यासोबत. तुमचं प्लॅनिंगच असणार आहे. सुंदरला माझ्याकडे पाठवून गेम केला आहे. अरे एक नंबरची मतलबी लोक आहात तुम्ही. अक्षर बारक्या अगं तिथं बाहेर लय गोंधळ चाललाय. चला ना. काय झालंय. अगं मला मी काहीच समजना. तुम्ही चला ना बघा काय चाललं ते. सोडणार ना मी एकेकाला. आत्ताच्या आत्ता माझे पैसे द्या तर राडा करीन इथं मी. काळजी करू नका, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. मी सह्या करते खरेदी खतावर. तूच अक्षर आहेस का. हो, मी सह्या केल्यानंतर तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील. त्यानंतर शांतपणे इथून निघून जायचं, कुठलाही राडा न घालता. वय सुंदर, नानांना त्यांचे ठरलेले पैसे आणून दे. खुश झाली असेल ना अक्षरा तू. हा झालं ना सुंदर तुझं समाधान. एकदाची जमिनीची मालकीण झाली अक्षरा. नाही, मी काय या जमिनीची मालकीण नाही. वकील साहेब या. मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व काही या फाईलमध्ये लिहिलंय. एकदा वाचून घ्या. मॅडम, ही जमिनीची एनओसी. मी आत लिहून दिलंय की या जमिनीवरचा हक्क मी सोडलाय आणि आता या जमिनीची मालकीण तुम्ही स्वतः असाल. वसुंधरा सूर्यवंशी.
वकील साहेब, थँक्यू. तुम्ही येऊ शकता. अक्षरा, अगं आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे करायची काहीच गरज नव्हती. मॅडम, तुम्ही आजपर्यंत विश्वास, प्रेम, सन्मान सगळंच देत आलात आणि त्यासाठी मी तुमचे आयुष्यभर ऋणी राहीन. पण आज छोट्या मालकांनी शब्द दिला होता आणि तो पाळणं माझी जबाबदारी होती. येते. थांब अक्षरा. छोटे मालक, बॅग घेऊन कुठे निघालात? मी तुझ्या संग येणार आहे. कुठे? तुझ्या असेल तिकडं. माझं ठरलं आहे, मी तुझ्या संगच येणार. हा काय वेडेपणा आहे? हाय मी येडा आणि तू माझं ऐकत नाहीस ना? मग मी आम्ही तुझं ना ऐकणार. छोटे मालक, नका ना असा हट्ट करू. तुमची खरी गरज आता इथे. घराची आणि बिझनेसची जबाबदारी आता तुम्हाला सांभाळायची आहे. असेल, पर तुझी जास्त गरज मला आहे. तुला का कळत नाही आहे? आता हे सगळे विचार डोक्यातनं काढून टाका. प्लीज मला समजून घ्या. माझ्यासाठी इतकं करा. इथली सगळी जबाबदारी नेटाने पार पाडा. अक्षरा, अगं सुंदर, जाऊ दे तिला. नग अडू. लई स्वाभिमानी मुलगी आहे ती आणि तिला थांब म्हणायचा अधिकार आपण कवाच गमावलाय.
अक्षरा, अगं अक्षरा ऐक की, अक्षर थांब ना अक्षरा. अरे सुंदर, अहो असा काय येडा झाला यो. अक्षरा, अक्षरा ऐक ना अक्षरा, अक्षरा मला सोडून नको जाऊस ना अक्षरा. अक्षरा थांब ना अक्षरा, अगं अक्षरा थांब ना. अहो दादा थांबवा की. अक्षरा अगं थांब ना अक्षरा, थांब की अक्षरा. अक्षरा माझा विचार कर की. अहो दादा थांबवा की. अक्षरा, अक्षरा ऐक की. तुम्हाला सांगितलं का थांबायला? चला तुम्ही. अगं अक्षरा असं करू नकोस ना. अक्षरा अगं ऐक की अक्षरा. ए शर्वरी, अगं तू तरी सांग की तिला. अगं अक्षरा ऐक ना. अक्षरा मी काय म्हणतो, तू 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 माझा विचार सोड की. अगं मग स्वतःचा विचार कर ना. अगं तू कुठं जाशील का? स्वतःचे असे हाल करायला लागलेस ना. हे बघ अक्षरा, मी तुझ्या मागे नाही लागणार. तू जसं म्हणशील ना तसं वागेन ना. पण अक्षरा तू अगं इथं राहा गं. तू इथं राहा ना अक्षरा, घरी राहा की अक्षरा. अक्षरा अगं ऐक की अक्षरा. अक्षरा अगं ऐक की अक्षरा. अक्षरा, अक्षरा, अक्षरा अगं ऐक की अक्षरा. मम्मा, मम्मा खीर घे. मम्मा खीर खीर. हे काय चाललंय? एवढी खीर? एवढी खीर का खायला लागलीस तू? अगं काय झालंय तुला? वरडते कशाला? ऐकू येते की मला? नशीब तुला ऐकायला आलं. माझा घसा फाटायची वेळ आली होती तुला ओरडून ओरडून. अगं पण काय हे, एवढी खीर खाताना तुला मी उभ्या आयुष्यात बघितलं नाही. एवढा आनंद बी झाला नव्हता ना कवा. हा हे भारी आहे. अगो मानलं पाहिजे तुला. अगो कसली एक नंबर खेळी केलीस तू. भाई की मला तर कळतच नव्हतं की तू आमच्या बाजूने आहेस की त्यांच्या. उर्वशी कोणाच्या बाजूनी नसते, ती समजासनी बाजूला करते आणि सौता हुकमाची राणी होत असते. एकदम झकास. ही खीर बी माझ्यासाठीच केली आहे मी. मला माहित होतं बाकी कोणाला गोड लागणार नाही म्हणून. आता आपल्या वाटेतलं एक एक काट हळूहळू बाजूला व्हायला लागल्यात. आता बघा आपलं साम्राज्य कसं उभं करते ते. ताई ही साडी आहे, मी आज ती कोणाला तरी देणार आहे. गिफ्ट? अगं पण कोणासाठी? सांगते. ये अक्षर, ये हे घे. वहिनी, काय व्हायचं होतं आणि काय होऊन बसलंय बघ. होत्याचं नव्हतं झालंय समजा. एवढा चांगला दिस होता पण जणू लक्ष्मीच घरातून निघून गेल्यावानी झालंय ग. उर्वशीचा डाव हाय. फार शांत डोक्यानं खेळ येते. मला वाटलेलं का सुधारली असेल,
पण नाही, मी तिच्यावरती विश्वास ठेवला ना, ही चूक झाली माझी. काय झालं रे सुंदर? आत्या अगं लय थांबवायला बघितलं बघ, पण नाही थांबली ती. ती नव्हतीच थांबणार. तिचा स्वभाव नाही तो. आई आई अगं जे झालं ते विपरीत झालं ग. सुंदर, ती कुठं गेलीये? काही सांगून गेली का? नाही. अरे देवा, कुठं राहणार त्या दोघी? सुंदर, ए बाळा, आता कुठं या पोराच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडत होतं, तोवरच हे झालं. खरंच कुठं राहतील या पोरी? शरू, बस. श्रद्धा आणि शरू ह्या दोघी हित? अक्षरा, अगं तुम्ही हित काय करताय? मामा, आम्ही काही नाही, असंच. अक्षरा, काय झालंय? हा, तुम्ही हे अशा... मी सांगते मामा, आम्ही ते घर सोडून आलोय. घर सोडून? म्हणजे? चला चला घरी. पण मामा, यावर मला काय बी ऐकून घ्यायचं नाही, घरी चला. नाही मामा, मी त्या घरी नाही येऊ शकत. प्लीज समजून घे. तुझ्या बापासारखीच तू मानी आहेस माहित आहे मला. अगं पर दौलत आणि इमल बी त्या घरात नाही. आणि तुला तर माहितीच आहे की त्यांच्या कर्माची फळं त्यांना मिळाली. आता तुला यायला काय हरकत आहे? तसं नसतं ना. पण मामा, सापाला कितीही जेरीस आणलं ना, तरी त्याच्या शेपटीवर पाय पडला ना की तो फणा काढतोच. विषाची खोड अशी सहजासहजी जात नाही. उद्या तुझी बायकोच म्हणेल, ही अक्षरा आली पुन्हा तुझ्या दाराशी नाक रगडायला. आणि मला हे भविष्यात ऐकून घ्यायचं नाहीये मामा. तू जा, आम्ही बघतो काय करायचं ते. तुम्हासनी असं वाऱ्यावर सोडून दिलं तर सुमनचा आत्मा माफ करील मला. मामा, शपथ आहे तुला तिची. स्वर्गाच्या दारात तिला रडवू न ग. आता काय बी बोलायचं नाही. चला बघू तुम्ही, चला. तू आता आईची शपथ घातलीस म्हणल्यावर ती मी कशी मोड?